तर नमस्कार मित्रांनो, काल 1 तारखेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी एक जी.आर. आलेला आहे. तर त्या जी.आर.मध्ये काय सांगितले आहे, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कुठपर्यंत आलेली आहे आणि पुढे यामध्ये कोणकोणत्या स्टेप आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सरकारने कर्जमाफीचे आवाहन केलं 1 एप्रिल 2026ला. पण यामध्ये सरकारला काही स्टेप फॉलो करावं लागतात. बरीचशी माहिती त्यांना एकत्रित करावी लागते आणि ज्यावेळेस माहिती एकत्रित होते, याद्या निघतात, त्यानंतर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागते. यामध्ये बराच वेळ निघून जातो आणि अशामध्ये जे काही शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यावर व्याज बँकांकडून लावल्या जातात. तर या जी.आर.मध्ये 1 एप्रिल 2026मध्ये 26 पासून ते प्रत्यक्ष कर्जमाफी होईपर्यंत त्या पैशावर व्याज लावू नये असं बँकांना सांगण्यात आलेलं आहे. पण हे कोणाला लागणार नाही, जे शेतकरी यामध्ये पात्र होतील, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफी होईल त्याच शेतकऱ्यांना हे लागू होईल. तर सध्या शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया ही कुठपर्यंत आहे, तर सध्या यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. बँकांकडून पण युद्ध पातळीवर काम बँका करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. जवळपास 90 ते 95% ही माहिती अपलोड झालेली आहे. बँकांना सुद्धा ही माहिती 2 याद्यांमध्ये जाहीर करायला सांगितली गेलेली आहे. एका यादीमध्ये जे शेतकऱ्यांची माहिती त्यांच्याकडे आहे, ज्यांचे आधारला बँक लिंक आहेत, ज्यांची फार्मर आय डी आहे, असे शेतकरी एका यादीमध्ये, आणि दुसरी यादी ज्या शेतकऱ्यांची माहिती मिळत नाही, ज्यांचे आधार बँक लिंक नसतील किंवा फार्मर आय डी नसेल किंवा मयत असतील आणि वारसदारचा काही प्रॉब्लेम असेल, तर अशा शेतकऱ्यांची यादी वेगळी केली जाणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक आहे, ज्या शेतकऱ्यांची माहिती मिळते, अशा शेतकऱ्यांची यादी वेगळी, आणि ज्या शेतकऱ्यांची माहिती नाही मिळत आहे अशा शेतकऱ्यांची यादी वेगळी करून ही त्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध नाही, ज्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना पुन्हा संपर्क करून त्यांच्याकडून ही माहिती घेण्यात येणार आहे. तर हे काम जवळपास बँकांचं होत आलं आहे. 90-95% झालेलं आहे. थोड्याफार जिल्ह्यात, काही जिल्ह्यामध्ये 1-2%, काही जिल्ह्यामध्ये 2-3% थोडं राहिलेलं आहे. आणि ते पण काम येत्या शनिवारपर्यंत बँकांकडून कंप्लीट केलं जाणार आहे. आणि हे काम कंप्लीट झाल्यानंतर कर्जमाफीची पहिली यादी येईल आणि ती यादी येईल त्या सोमवारी, म्हणजेच 6 जुलैला येण्याची खूप दाट शक्यता आहे. तर ती याद्या तुमच्या ग्रामपंचायत स्तरावर पण देण्यात येतील, तसेच बँकांना देण्यात येतील आणि तलाट्यांकडे पण येऊन जातील. तर ती यादी आल्यानंतर त्या यादीमध्ये एक विशिष्ट क्रमांक असेल. तो विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे आहे. तर ते तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर जवळपास 48 तासामध्ये सरकारकडून जे तुमचं पात्र कर्जमाफीचं जे काही तुमची रक्कम असेल, तेवढी रक्कम तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात येईल आणि त्यानंतर तो शेतकरी कर्जमुक्त होईल. आणि यानंतर त्याची पुढची प्रोसेस चालू होईल, जसं की प्रमाणपत्र मिळणे किंवा पुढचं नवीन कर्ज घेणं वगैरे. पण सध्या हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी जे आहे, याचं पोर्टल अजून लॉन्च केलेलं नाही आहे. ज्यावेळेस हे पोर्टल लॉन्च केलं जाईल त्यानंतरच शेतकऱ्यांच्या KYC चालू होतील. त्यामुळे या सर्व गोष्टींना थोडा टाइम लागू शकतो आणि हेच जे काही वेळ लागत आहे, यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे त्यावर व्याज वाढू नये यासाठी सरकारने हा जी.आर. बँकांसाठी काढले. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.